पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्र अक्षरशः हिरवागार शालू पांघरतो. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा, धुक्याने वेढलेले घाट रस्ते, रस्त्याच्या कडेला कोसळणारे धबधबे आणि ओल्या मातीचा सुगंध. तिथलं प्रत्येक क्षण अनुभवणं म्हणजे एखाद्या स्वप्नासारखंच वाटतं. अशा वातावरणात घरात बसण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्रत्येक क्षण अनुभवण्याची मजाच काही वेगळी असते. आणि म्हणूनच आज आपण चाललो आहोत मॉन्सून राईडला भोरमध्ये, जिथे आपल्याला पाहायला मिळणार होते सुंदर असे 2 स्पॉट्स आणि एक असा वॉटरफॉल जो मी आतापर्यंत कधीच पाहिला नव्हता. पण आपला आजचा प्रवास फक्त हे स्पॉट्स पाहण्यासाठीच नाही, तर आज आपण संपूर्ण राईड एन्जॉय करणार आहोत. त्यामुळेच आम्ही चाललो आहोत आमच्या रॉयल एनफील्ड बाईकवर. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी श्रीकांत लाटे. मी अभिषेक. आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोज यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळा चालू झाला आहे. तुमच्या इथे देखील पाऊस पडत असेल, तर त्यामुळेच आम्ही चालू करतो आहे मॉन्सून सिरीज. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कात्रज घाटामध्ये सुंदर असा धबधबा, नेकलेस पॉईंट, त्याच्या जवळच स्थित असलेला भाटघर डॅम आणि तिथपर्यंतचा सुंदर असा प्रवास. आणि रस्त्यामध्ये जाताना आपल्याला जे जे स्पॉट्स पाहायला मिळणार आहेत आपण तिथं पण थांबणार आहेत. त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत पहा. चला तर मग निघूया आपल्या मॉन्सून राईडला. आम्ही आपल्या मॉन्सून सफरवर सकाळी लवकरच निघालो होतो भोरकडे वाया कात्रज घाट. आणि मॉन्सूनमध्ये कात्रज घाट हा खरंच पाहण्यासारखा असतो. तर मित्रांनो, आपल्याला कात्रज घाटामध्येच पहिला स्पॉट भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे. कात्रज घाटामध्ये एवढं सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो, आतापर्यंत माहीत नव्हतं. जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे पहा, मित्रांनो, कात्रज घाटामध्ये ओल्ड टनेलच्या थोडा अगोदर आम्हाला हा हिडन वॉटरफॉल पाहायला मिळाला, जो की खूपच सुंदर आहे पण रिस्कीसुद्धा. कारण घाटामध्ये हा वॉटरफॉल टर्निंग पॉईंटवरच आहे आणि गाड्या ज्या आहेत त्या पण जोरात जात आहेत. त्यामुळे इथे थांबत असाल तर सेफ्टी पहिले बघा. अभि तू गाडी चालू भाऊ, तू नको बघू. मित्रांनो, कात्रज घाटामध्ये एवढा सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला आहे. खतरनाक खतरनाक. तर मित्रांनो, कात्रज घाटाचा पहिला टनेल लागलाय. हा ओल्ड टनेल आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर. तर मित्रांनो, आता आपण पुणे बेंगलोर हायवेला थांबलेलो आहे. एक नारायणपूर फाटा जो असतो ना, जिथून आपण प्रति बालाजीला वगैरे जातो, तिथे थांबलो हॉटेल आनंदमध्ये नाश्ता करण्यासाठी. आता नाश्ता करून आपण पुढे भोरला जाऊया, जिथं आपले स्पॉट्स आहेत ते. चला. नारायणपूर फाट्याजवळ ब्रेकफास्टसाठी शॉर्ट ब्रेक घेतला. मस्तपैकी चहा आणि कांदा पोहे विथ सांबर असा नाश्ता करून आम्ही निघालो आपल्या मॉन्सून राईडवर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वेदर किती चांगलं झालं. समोर मोठमोठे डोंगर, आजूबाजूला हिरवागार परिसर आणि कधीही न संपणारे हे रोड. खरंच आजची पुणे टू भोर ही मॉन्सून राईड अविस्मरणीय बनत चालली होती. तर मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण आलतो तो स्पॉट आत्ता आपल्या समोर आहे. नेकलेस पॉईंटवर आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहे. तर वेट इज ओव्हर. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो, नेकलेस पॉईंटचा हा व्ह्यू बघायला तयार आहे तुम्ही? 1, 2, 3. मित्रांनो, खरंच महाराष्ट्र पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर दिसतो आणि याच मॉन्सूनची मजा ही या निसर्गात फिरूनच मिळते, घरी बसून नाही. तर मित्रांनो, बघू शकता आत्ता नेकलेस पॉईंटवरच थांबलेलो आहे. अख्खा समोर असा व्ह्यू आहे, एकदम सुंदर. असं तुम्हाला पण कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्हाला तो खूप आवडला आहे. मित्रांनो, हीच ती नदी आहे जी एका नेकलेस शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, नदीच्या बाजूलाच थोडंसं लांब आपल्याला भाटघर डॅमचा व्ह्यू पाहायला मिळतोय. मित्रांनो, इथून डॅम तर खरंच खूप सुंदर दिसत होता. तर आता इथे जास्त टाइमपास न करता आपण लगेच जाऊया डॅमजवळ.
तर मित्रांनो मागं बघू शकता आता नेकलेस पॉईंटवर हळूहळू गर्दी व्हायला लागली, जसं जसं टाईम वाढत जाईल कारण आज संडे आहे. तर आता आपण नेकलेस पॉईंटचा व्ह्यू अख्खा पूर्ण पाहिलेला आहे, मी तुम्हाला सगळं दाखवलेलं पण आहे. मस्त एन्जॉयमेंट झाली दोघांची पण. तर आता आपण आहे ना भाटगर डॅमला जाऊ, तिथले व्ह्यू पॉईंट्स पाहू, एकदम मस्त एन्जॉयमेंट करू. तर मित्रांनो जवळपास 1 तासच राईड केली, पण गाडीचे हे बघा पूर्ण असं गाडी खालून चिखलानी वगैरे भरलेली आहे. आता मला सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे, पण तुम्ही सांगा आता कसे घेऊ गाडीचे सिनेमॅटिक शॉट्स. एवढी गाडी सकाळी धुवून आणली होती पण चिखलात घाण झाली. मित्रांनो जवळपास 1-2-4 मिनटं झाले गाडी चालू करतोय, पण का चालूच होत नव्हते. नंतर जाऊन बघितलं स्टँडच काढलेलं होतं. आता चालू करूया या. झाली मित्रांनो फायनली. Struggle was real. तर मित्रांनो आम्ही नेकलेस पॉईंटपासून आता भाटगर डॅमकडे निघालो आहे. इथला व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. रोड बघू शकता तुम्ही, क्लीन स्वच्छ मोकळा रोड आहे, ना ट्रॅफिक ना काही. रायडिंगसाठी एकदम बेस्ट स्पॉट. तर मित्रांनो आजची मान्सून राईड आपली एकदम खतरनाकमध्ये चालू आहे. आता आम्ही भाटगर डॅमला चाललेलो आहे तो व्ह्यू पॉईंट बघायला. एकदम मित्र मस्त, जे स्पॉटला जरी नाही ना गेलो तर राईड पण एकदम एन्जॉय करण्यासारखी. मॉन्सून सीझनची मित्रांनो हीच कमाल आहे. रस्ता पहा आणि त्याच्या बाजूची ग्रीनरी, खरंच अशी राईड ते पण मित्रांसोबत. आहा हा अनफॉर्गेटेबल राईड. तर मित्रांनो आम्हाला डॅमच्या जवळ जायचा एक पॉईंट भेटला आहे. आता तुम्हाला डॅमचा बॅकवॉटरला आलो आहे आम्ही. आम्हाला थोडं डॅमच्या समोर पण जायचं होतं, म्हणजे जिथून पाणी वगैरे सोडलं जातं. पण आपण पहिले इथलं व्ह्यू पाहू आणि मग जर तिकडे जायचं, जर दरवाजे वगैरे उघडे असेल तर मग तिकडे जाऊन तुम्हाला तो पण व्ह्यू दाखवतो. चला तुम्ही, किती सुंदर आहे मित्रांनो बघा. हा व्ह्यू पॉईंट रस्त्याच्या अगदी बाजूलाच होता. खाली जाणारी एक वाट दिसली म्हणून आम्ही डॅमचा व्ह्यू पाहण्यासाठी खाली निघालो. तर हे बघा मित्रांनो मागं पूर्ण भाटगर डॅमचा बॅकवॉटर्स आहे. किती सुंदर मस्त व्ह्यू आहे. आता पाऊस गेला आहे पण आल्यावर एकदम असं मस्त एन्जॉयमेंट होईल. खूप चांगलं आहे. चला आता तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. मित्रांनो तुम्हाला आपल्या डॅमच्या बॅकवॉटर्सपासला एक बिबट्या दाखवतो. हे पहा, आमच्याकडेच बघतोय, कधी हल्ला केला सांगता येत नाही. बघा मित्रांनो जरा चिल करतोय तो, करू दे त्याला, आपण त्याला डिस्टर्ब नाही करत आहे, नाहीतर येईल अंगावरच. तर आम्हाला मग हे करावं लागेल. नाही भाऊ आपण लोकल माहिती आहे ना ती वाली रील. तर मित्रांनो काय रील्स येतात मी सांगू पण शकत नाही. माणसांची क्रिएटिव्हिटी आहे ना खरंच टॉप लेवलची आहे. आत्ता आम्ही तिथून खाली आलो आहे. इथं आम्हाला एक जण पण दिसला नाही या डॅमच्या जवळ, कारण असं माणसांना माहीत नसेल किंवा काही सांगता येत नाही. पण आज संडे तरी पण जास्त गर्दी दिसली नाही. तुम्ही येऊ शकता इथं जर तुम्हाला फॅमिलीसोबत चिल करायचं असेल किंवा फ्रेंड्स आणि कपलसोबत एकट्यामध्ये एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ह्या व्ह्यू पॉईंटला येऊ शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलीत. आम्ही कुठं कुठं आलेलं गुगल मॅपची लिंक दिली तुम्हाला, म्हणजे तुम्ही इथं आले तर एन्जॉय करू शकता येऊन. चला मग आपण अजून एक पुढं थोडंफार जाऊया आणि जर चांगले व्ह्यू दिसले तर बघूया. तर मित्रांनो गाडी समोर आहे. काय खतरनाक दिसते गाडी आपली. आजचा आपला पार्टनर आहे मित्रांनो हा तिसरा. तर मित्रांनो आपण मागाशी जो भाटगर डॅमचा व्ह्यू पॉईंट बघितला ना, आम्ही तिथूनच पुढं परत गुगल मॅपला अजून एक लोकेशन टाकलं. भाटगर डॅम व्ह्यू पॉईंट दिसला आम्हाला तिथं, तर म्हटलं बघून यावं. पण बघू शकता आता आम्ही एका टॉप हिलला आहे आणि खाली डॅम दिसतो आपल्याला. हे बघा मस्त मित्रांनो व्ह्यू खूप सुंदर आहे. मस्त एन्जॉय करू शकतो बसून इथं.
मित्रांनो बघा असं स्लिपरी आहे थोडं. हो तर मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल, ह्याच्यावरून तिथं तारा वगैरे लावले, ह्या तारा तोडून टाकल्यात आणि इथून काही पोरं आहे ना एक बुलेट आणि स्प्लेंडर घेऊन आले होते. मित्रांनो तुम्हीच सांगा हे कितपत योग्य आहे की अशा रिस्की स्पॉटवर डायरेक्ट बुलेट वगैरे गाड्या वगैरे तुम्ही डायरेक्ट आतमध्ये घालताय. खूपच रिस्की आहे, प्लीज असं काही करू नका. तर मित्रांनो भाटगड डॅमच्या लोकेशनवर आलेलो आहे. हे डॅमचं बॅकवॉटर्सच आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे हे पण. एकदम आम्ही आत्ता हिल टॉपला थांबलेलो आहे आणि मागून असा हा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. मी तुम्हाला थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे पहा किती सुंदर असा व्ह्यू दिसतो मित्रांनो. समोर बघा तिकडे ऊन पडले त्यामुळे ते तसं चमकून दिसतंय आणि बघा खाली लोक एन्जॉय करतात आणि हा वरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो आता एक प्रॉब्लेम झाला. आता मी आबीच्या फोनमधून शूट करतो कारण माझ्या फोनची बॅटरी संपली आहे. मला वाटलं नव्हतं की एवढे लवकर संपेल म्हणून, पण आम्ही जरा जास्तच फिरलो आणि व्हिडिओ फोटोज वगैरे काढण्यामध्ये कधी बॅटरी संपली ते अंदाजच नाही आला. तर मग आता तुम्ही अभिषेकच्या फोनमधून आम्हाला बघताय. तर बघा हा आता मागचा असा व्ह्यू आहे, मस्त दिसतोय. आम्ही एक तर थोड्या वेळापासून मस्त एन्जॉय करेल नॉर्मल असं गप्पा गोष्टी वगैरे थोडे एवढ्या दिवसातून भेटले. मग त्यानंतर मग आपण खेडशिवापूरच्या इथं जाताना नाश्ता करू, खास करून आपली मिसळ राजतोरणचीच. हा मिसळ खाल्ल्याशिवाय घर जाणार नाही मित्रांनो, मिसळ तर खाणारच. तर चला मग मस्त एन्जॉयमेंट करू. तुम्ही इथले थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स बघा आणि मग आपण निघूया इथून. चला लाईफमध्ये अजून काय पाहिजे मित्रांनो. एका मेसेजवर तयार झाला होता हा प्लॅन. काही न विचार करता सकाळी दोघं निघालो होतो मॉन्सून राईडवर. जीवनात असा मित्र आणि त्यांच्यासोबतचा हा टाईम खरंच खूप स्पेशल असतो. तर मित्रांनो एवढ्या दिवसातून आम्ही दोघं भेटलो आणि मॉन्सून राईडला चाललो डायरेक्ट. तर खूप मजा आली खूप मित्रांनो. एवढी सुंदर मॉन्सून राईड झाली, आम्हाला एकदम स्पॉट्स पण मस्त पाहायला मिळाले. आता तुम्ही बघू शकता भाटगड डॅम पाशीच आहे. मागं तुम्ही आता वरती बघा एकदम काळे ढग आले, जोरात पाऊस येणार आहे, त्यामुळे आता आम्ही घरी जाणार आहे. तर मी तुम्हाला पण म्हणेल की तुम्ही पण नक्कीच या. कारनी या, कार नसेल तर बाईकनी या, बाईक नसेल तर सायकलनी या, सायकल नसेल तर चालत या, पण नक्की या. तर मित्रांनो मॉन्सून राईड मस्त झालेली आहे. आता आपण घरी जाऊया. मिसळ राहिली. अरे हा की मित्रांनो मिसळ तर राहिलीच, मिसळशिवाय व्हिडिओ एंडच होणार नाही. तर मित्रांनो इथं मगाशी आम्ही नेकलेस पॉईंटवरून गेलो, पण आम्हाला एक स्पॉट राहिला तुम्हाला दाखवायचा. स्पॉट म्हणजे म्हणण्यापेक्षा एक झाड आहे युनिक प्रकारचं, युनिक ठिकाणी तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो कुठं आहे ते. हे पहा मित्रांनो जो नेकलेस पॉईंटची जी रिव्हर आहे का तिथून बघा आपल्याला इथं एक झाड दिसतंय. बघा किती उंचीवर ते झाड आहे. खरंच मित्रांनो हा पण व्ह्यू पण बघा ना. खरंच तुम्ही जिथं पण थांबा तुम्हाला सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसेल. तर मित्रांनो आता राजतोरण मिसळला थांबलेलं आहे आम्ही. आता मिसळ खाऊ, जे की आपल्या मित्रांनो आता मिसळ खाऊनच जायचं आहे घरी. तर ती मिसळ खातोय आपण, राजतोरण मिसळ म्हणून इथं थांबलेलं आम्ही. चला मग आता बघू कशी लागते मिसळ. तर मित्रांनो मिसळ आलेली आहे, मिसळ पाव ट्राय करूया आपण. आपल्याला फरसाण वगैरे दिसते मित्रांनो, फरसाण आणि बारीकची छोटी शेव असते ती दिसते आणि थोडंफार सॅलेड्स वगैरे दिलेले आणि लिंबू. मस्त थोडं रस्सा टाकूया. मित्रांनो ट्राय करून बघू. रस्सा मित्रांनो मस्त लागतंय. फरसाण जरा रस्त्याने भिजले जरा जास्त, पण रस्सा मस्त आहे. रस्सा ट्राय करून बघा, रस्स्यामुळे ते मिसळला एकदम वेगळीच चव येते. कशी लागते आपली ऑथेंटिक गावाची टेस्ट आहे. तर मित्रांनो आता घरी जायची वेळ आली. मिसळ पण खाऊन झाली, दोन बोरचे 2 स्पॉट पण बघितले आपण.
नेकलेस पॉईंट आणि भाटघर डॅम पण बघितला आणि प्लस आपल्याला कात्रचा तो वॉटरफॉल पण पाहायला मिळाला. तुम्हाला कुठला स्पॉट जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट करा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स डायरेक्ट तुम्हाला येतील. चला तर मग आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.